चौकशीसाठी आणि कालपासून मृतदेह ताब्यात घेतला नसल्यामुळे माजी खासदार इम्तियाज जलील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी आत्ताच पोलीस अधीक्षकांची चर्चा केली. सर, काय चर्चा झाली? हे की सर्वप्रथम तर हे खूप दुर्दैवी घटना आहे. एका युवकाची असा दिनदहाडे हत्या होतो आणि स्वाभाविक काय आहे की गाव छोटासा असल्यामुळे लोकांचे संबंध असतात. हजारोंच्या संख्येने लोकांमध्ये एक तीव्र नाराजगी आहे, आक्रोश आहे की अशा त्याराच्या हत्या करून ते पळून जातात आणि ते मिळत नाही. म्हणून जेव्हा मला हे कळलं की 24 तासच्या जवळ आलेले आहे आणि ते मृतदेह जे आहे ते पोस्टमॉर्टमसाठी मॉर्च्युरीमध्ये आहे, तर इस्लाम धर्माच्या प्रमाणे कोणाचाही मृत्यू झाल्यानंतर लवकरात लवकर त्यांचा अंतिम संस्कार करणं खूप आवश्यक असते. म्हणून आज मी इथे येऊन SP साहेबांना आणि त्यांचे जे नातेवाईक आहे, त्यांना फादर नाही होते, त्यांना पिता नाही होते, त्यांचे 3 मामू आहे, तर तिन्ही मामू आणि इकडचे जे जिम्मेदार लोक आहे आणि सर्वात मोठं म्हणजे इकडचे जे धार्मिक गुरु आहे आमचे नाझीम साहेब जे आहे, त्यांच्यासोबत ही पोलिसांशी चर्चा झालेली आहे. पोलिसांनी SP साहेबांनी आश्वासन दिलेले आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही कोणालाही सोडणार नाही. आता आम्ही निर्णय घेण्याचे अधिकार जे आहे त्यांच्या परिवारातल्या लोकांना दिलेले होते. त्यांच्या परिवारातल्या लोकांनी हे आश्वासन मानून की पोलीस कारवाई करणार, कडक कारवाई करणार. आम्ही त्याच्यावर सोडलं की तुम्हाला बसायचंच असेल तर मीही तुमच्यासोबत 2 दिवस बसायला तयार आहे. पण काय होतं की बॉडी जेव्हा जास्त वेळ होतो तर आपल्याला जे एव्हिडन्स पाहिजे असतं मर्डरच्या केसेसमध्ये, ते एव्हिडन्स कुठे ना कुठे आपल्याला मिळत नाही. मग जे हत्यारे आहे त्यांना सूट मिळते कोर्टामध्ये. म्हणून सगळ्यांनी मिळून हे निर्णय घेतलेला आहे की आपण SP साहेबांच्या आश्वासनाला मान देऊन आपण लवकरात लवकर त्याचा पोस्टमॉर्टम करून त्यांचा अंतिम संस्कार करू. आणि हे निर्णय जे देण्यात आलेला आहे ते त्यांच्या परिवारातले तिघही, त्यांचे जे ज्येष्ठ आहे परिवारातले, त्यांनी दिलेलं आहे. आणि दुसरे जे इकडचे जे महत्वाचे लोक आहे त्यांचीही त्याच्यामध्ये सहमती आहे. आता जाऊन युवकांमध्ये जे रोष आहे तर त्यांना समजावून सांगतो आणि समजा त्यांना असं वाटलं की नाही आम्हाला इथे हलायचेच नाही आहे तर आम्हीही बसायला तयार. हा वाद जुना होता असं बोललं जात आहे. त्याला जर यापूर्वी अडवलं असतं तरी घटना घडली नसती असं वाटतं. साहेबांना स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्ही पहिले ही इकडची पोलीस अशा प्रकारचे गुंड प्रवृत्तीचे लोक, ते कोणीही असू द्या, कोणत्याही संघटनाशी, कोणत्याही राजनैतिक पार्टीशी संबंध असू द्या, त्यांच्यावर कारवाई झाली असती त्याच वेळी तर बहुतेक अशा प्रकारची हत्या झाली नसती. पण काय आहे की आता सध्या राज्यामध्ये असंच एक वातावरण झालेलं आहे की आम्हाला कोणी काही करू शकत नाही, आम्ही या संघटनेशी, या राजनैतिक पक्षाशी जोडलेले आहे. पण आम्ही काय आमच्या युवकांचा मृतदेह बघायला आणि काउंट करायला की इतके मेलेले आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. मोठा चांगला वकील लावून हे जे हत्यारे आहे त्यांना कडक कारवाई, त्यांच्यावर कशा शिक्षा मिळतं त्याच्यावर आम्ही नक्की. शेवटचा प्रश्न, मराठवाड्यातूनच तुम्ही येता, मराठवाड्यात संतोष देशमुखांच्या अशा पद्धतीनं हत्या झाली, अशा अनेक व्हिडिओ समोर आले, अनेक अशा हत्यारांचे येतातले, यामध्ये महाराष्ट्राची पोलीस कमी पडते असं वाटतं तुम्हाला? काय आहे की जेव्हा राजनैतिक हस्तक्षेप पोलिसांच्या कामामध्ये येतं तर कोणत्याही राज्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होतं. आपल्याला माहित असेल एका काळामध्ये बिहारची परिस्थिती काय होती, उत्तर प्रदेशची परिस्थिती काय होती, आणि आपण कशा तऱ्हेने अभिमान करायचं की महाराष्ट्र जे आहे ते एक सांस्कृतिक राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे. या राज्यामध्ये अशा प्रकारचे क्राईम होणं म्हणजे कुठे ना कुठे पोलीस कमी पडत आहे. पोलिसांची जे भीती असायला पाहिजे ते भीती आहे, पण राजनैतिक हस्तक्षेपामुळे आता हे जे 3 लोक पळालेले आहे, जे मुख्य आरोपी आहे, बहुतेक कोणीतरी राजनैतिक त्यांचा जे हे असेल ना गॉडफादर, त्यांनी त्यांना सामावून ठेवले असेल की बाबा मी तुला प्रोटेक्ट करतो. पण आमचा विश्वास आताही आहे की जे SP साहेब आहे, राठोड साहेब, ते त्यांचं चांगलं कामगिरी ते ॲज एन SP म्हणून करत आहे. म्हणून मी इथे आलेलो आहे. मला असं हे वाटलं असतं की नाही हे SP बरोबर नाही आहे, काम करणार नाही आहे, तर मी बहुतेक आलंच नसतं त्यांना भेटायला असतं. पण त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, आता त्यांना मान देऊन आपण लवकरात लवकर. बरं, आता तरुणांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते, ऐकायला तयार नाहीत. आता तुम्ही आता अधीक्षकांच्या काय तुम्हाला की आमच्या समाजामध्ये सर्वात मोठे म्हणजे आमचे नाझीम साहेब आहे, धार्मिक गुरु आहे, त्यांना सगळे लोक मानतात. तर आम्ही त्यांना सोबत घेऊन जाऊन आपण सविस्तर काय चर्चा झालेली आहे ते त्यांना पटवून देऊ, समजावून सांगू. आणि मला विश्वास आहे
की आपण उशीर झालं तर आपल्याला जे एव्हिडन्स पाहिजे ते एव्हिडन्स आपल्याला मिळणार नाही आणि बहुतेक हे जे हत्यारे आहेत त्यांच्यासाठी चांगली बातमी असेल की जितका वेळ आपल्याला हे पोस्टमॉर्टम करण्यासाठी लागेल तर त्याच्यामुळे आपल्याला एव्हिडन्स जे पाहिजे ते मिळणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत